ठीक आहे, आता आपण कंटिन्यू करू. आणि इथे आपण आता हे बघितलंय, कुठले बघितले होते आपण, हे हिल टूल वगैरे बघितले होते यातली. तर ते एखादी गोष्ट आपल्याला रिप्लेस किंवा गॅप करायची असेल तर आता इथे आहे ब्रश टूल. तर तुम्ही बघून घ्या एकदा व्हिडिओमध्ये काय होतंय. तुम्ही तुमच्या कम्प्युटर्समध्ये लॅपटॉप्समध्ये लहानपणी ते पेंट म्हणून असतं सॉफ्टवेअर, ते वापरलेलं असेल. त्यामध्ये आपण चित्र वगैरे काढायचो, काइंड ऑफ तसंच आहे हे ब्रश टूल. तर त्यामध्ये आता सपोज मी इथून घेते पर्पल कलर आणि याचं साईज वाढवते. कसं वाढवता, इन्क्रीज कसं? ब्रॅकेट तुम्हाला सांगितलं ना काल मी, ब्रॅकेटचं लेफ्ट साईडचं कमी करायला आणि राईट साईडचं ब्रॅकेट वाढवायला हे कीज वापरले जातात. हे दिसतंय का? आता हा ब्रश टूल असा यूज केला जातो. ब्रश टूलचा अजून एक यूज आहे. आता हे तर नॉर्मल यूज झालं, पण ब्रश टूलचा एक एकदम युनिक एक यूज होतो इथे, मी तुम्हाला दाखवते. सपोज मी इथे ही इमेज घेते, ठीक आहे, आणि यावरती मी त्या मुलीची इमेज घेईन. तर ब्रश टूलचा यूज मी कसं करते बघा. आता मी हा फोटो सिलेक्ट केलेला आहे वरचा, इथे दिसतंय का सिलेक्टेड आहे इथे. तर आता इथे मी लेअर मध्ये जाणार आणि लेअर मास्क म्हणून येतं इथे. तर लेअर मास्क मध्ये करून इथे हाईड ऑल करणार, म्हणजे हे लेअरचा मास्क मी हाईड करणार, तर तो फोटो हाईड होऊन जातो. आता मी ब्रश टूल घेतल्यावरती त्या फोटोवरती फिरवणार, तर ते काय होतंय की जेवढा पार्ट मला हवाय तेवढाच पार्ट मी इथे घेते. ठीक आहे, तर हे असा एक ब्रश टूलचा यूज असतोय. समजलं का? तर तुम्ही, आपण दुसरं अजून एक एक्झाम्पल बघूया. मॅम ते आत्ताच परत सांगा ना. काय काय? आता तुम्ही ते केलं ना, ते परत सांगा ना ते. ओके, एक मिनिट. तर ही इमेज घेतली आपण, ठीक आहे, इथे घेऊन दाखवते. आता ही इमेज सिलेक्टेड आहे. इथं मी जाणार लेअरमध्ये. इथे वरती जे सगळ्यात वरचा जो हा बार आहे, तर तिथे हे फाईल एडिट इमेज आणि लेअर आहे. तर हे लेअरमध्ये जायचं आहे आणि लेअरमध्ये जाऊन लेअर मास्क सिलेक्ट करायचं. तर त्यामध्ये अजून ऑप्शन्स ओपन होतात आणि त्यामध्ये हाईड ऑल हे ऑप्शन करायचं. तर ते काय होऊन जातं, हाईड होऊन जातं. इथे दिसतंय का त्यावरती असं ब्लॅक पडदा आलेला आहे, तर ते काय होऊन जातं, हाईड होऊन जातं. पण आपल्याला आता फक्त तिचा बॅकग्राऊंड नको आहे. सपोज ती मुलगी, तिची बॅक साईडचा जो कलर आहे तो नको आहे, आपल्याला ती मुलगी हवी आहे फक्त. तर आपण ब्रश टूल घेणार आणि इथे तुम्ही ऍडजस्ट करू शकतो, ओपेसिटी किती हवी आहे, फ्लो किती हवा आहे, तर ते तुम्ही इथे डिसाईड करू शकतात. आता सपोज 100%, ठीक आहे. तर आपण हिला, तुम्ही ब्रश फिरवायचा, तुम्हाला जेवढी एरिया हवी आहे तेवढ्या एरियावरती तुम्ही इथे ब्रश फिरवायचा. तुम्ही वेडिंग अल्बम्स वगैरे बघितलेले असतील, तिथे असे फेड केलेले फोटोज असतात किंवा काय, तर तिथे असेच केलेले असतात. हे लेअर मास्क यूज करूनच ते फोटोज असे फेड केलेले असतात आणि पर्टिक्युलर पार्ट फक्त तेवढं त्याच्यामध्ये शो केलेला असतो. आता मी इथे एकदम परफेक्टली नाही करत आहे, तर तुम्हाला दाखवते.
ठीक आहे. आणि हा जो बाकीचा बॅकग्राऊंडचा आता जो व्हाईट कलर होता इथे बॅकग्राऊंडला, तर आपल्याला इथे व्हाईट नकोय, सपोज दुसरा कलर हवाय, आपण इथून सिलेक्ट करू शकतो आणि इथे बॅकग्राऊंड वरती इथे लेअर मध्ये ड्रॉप करू शकतो. तर तिथे तो कलर पण तिथे चेंज होत आहे. हे मी तुम्हाला फक्त सॅम्पल म्हणून दाखवते सगळं. ठीक आहे. कुठलाही कलर पिक करून तुम्ही इथे टाकू शकता, तर तिथे तो कलर रिप्लेस होऊन जाईल. कोणाला काही डाऊट्स आहेत का हे टूल बद्दल? ठीक आहे. मॅम हा ऍप कुठून घ्यायचा, तुमच्याकडे घ्यायचा का? काय फोटोशॉप? हा, प्रॅक्टिससाठी. हो, माझ्याकडून घेऊ शकता किंवा तुम्हाला बाहेरून कोणाकडनं मिळालं तर तसंही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. करून घेऊ शकतोय का? काय काय? प्ले स्टोर वरून? नाही, ऍक्च्युली तुम्हाला हे क्रॅक व्हर्जनच घ्यायला लागेल. जर तुमच्या आसपास कोणाकडे नसेल तर मग तुम्ही इथे ऑफिसला येऊन क्लासला येऊन घेऊन जाऊ शकता माझ्याकडनं. मी इथे काल आलेले ऑफलाईन स्टुडंट्स त्यांना इन्स्टॉल करून दिलेलं मी. हो मॅडम. आपण ह्याच फोटोवरती कंटिन्यू करू पुढचे टूल्स. तर पुढे आहे इरेझर टूल. आता इरेझर टूल मध्ये मला काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये तुम्हाला की काय वर्क असेल त्याचं. तर इरेज करायचंच आहे सगळं. हे जे पण आहे ते इरेज होऊन जाणार. तर मागे व्हाईट काय येत आहे? मागे व्हाईट येईल. ठीक आहे. हे झालं इरेझर टूल. बाकी काही कामाचं नाही त्यातलं. इथे आपण खाली आल्यावर हे होतं ग्रॅडियंट टूल. मी तुम्हाला म्हटलं होतं इथे आपण ग्रॅडियंट यूज केलं होतं. तर आपण आपल्या मनाने ग्रॅडियंट कसं तयार करू शकतो हे मी तुम्हाला बोलले होते, तर ते आपण बघूया. सपोज इथे आपण ग्रॅडियंटला एरिया टाकली आहे. ठीक आहे. बट आता ते एडिट करायचं आहे आपल्याला. आपण ऍक्च्युली इथे घेतल्यापेक्षा मी तुम्हाला अजून एक दाखवते त्यापेक्षा. पण इथे करूया. ठीक आहे. मी इथे बॉक्स घेते. आणि इथे खाली लेयर्सच्या पण खाली इथे दिसतंय का तुम्हाला एफएक्स दिसतंय इथे. तर इथे ह्या बार मध्ये तुम्हाला खूप सारे अजून टूल्स भेटतील. इथे हे दिसतंय का? हे सगळे खूप युजफुल आहेत. तुम्ही स्ट्रोक देऊ शकता, इथून शॅडो देऊ शकता, इनर शॅडो, आउटर शॅडो, ड्रॉप शॅडो, इमेजला, कोणत्या पण ऑब्जेक्टला. ग्रॅडियंट आहे, कलर ओव्हरले आहे, कलर चेंज इथून पण करता येईल तुम्हाला, किंवा एखाद्या इमेजला कलर ओव्हरले टाकायचा असेल तर तो इथून टाकू शकतात. तर समजा इथे ग्रॅडियंट आहे. ठीक आहे. मी ग्रॅडियंट सिलेक्ट केलंय तर इथे पूर्ण सेटिंग आली मला ग्रॅडियंटची. तर मला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला इथे ग्रॅडियंट होते. मिक्स कलर जे असतात त्याला ग्रॅडियंट्स म्हणतात. हे अशा प्रकारे जे स्मूथली ब्लेंड केलेले असतात तुम्हाला दिसतील जिथे पण, त्याला ग्रॅडियंट म्हटलं जातं. तर आपण इथे ग्रॅडियंट तयार करूया मॅन्युअली. इथे नेमकं
इथे दिसतंय का मी? ठीक आहे, आता मी हा बॉक्स सिलेक्ट केलेला आहे. FX मध्ये गेले मी आणि ग्रेडियंट ओव्हरले मध्ये गेले. तर यामध्ये मी इथे व्हाईट वरती टॅप केलंय, तर अजून एक टॅब ओपन झाला इथे. तर या टॅब मध्ये हे दिसतंय का, हा एवढा मोठा बार आहे आडवा. तर हा कशासाठी, इथे तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता. तर तुम्ही ह्या बार मध्ये जे कलर्स टाकणार ना, ते ग्रेडियंट मध्ये इथे कन्वर्ट होणार. ठीक आहे, आपण बघूया. तर इथे कलर येलो आहे आणि इथे कलर सिलेक्ट करायचा. खाली इथे खाली ऑप्शन आहे कलर सिलेक्शन साठी. ते सिलेक्ट केला तर मी टाकेल इथे ग्रीन टाकलं सपोज. आणि इथे मला मध्ये अजून एक हवंय. आणि इथे मध्ये हवंय मला व्हाईट कलर. ठीक आहे, तर असं आपण हा ग्रेडियंट तयार केलेला आहे. तर तुम्ही इथे गेल्यावरती तुम्ही इथे कितीही कलर घेऊ शकता, किती पण कलर घेऊ शकता तुम्ही. इथे 2 कलर हवे असतील. आता मला हे डिलीट करायचं आहे, तर मी इथे जाऊन सिम्पली डिलीट करू शकते. हा लेअर नको असेल मला तर. पण तुम्ही इथे कितीही लेअर्स घेऊ शकतात. इथे नाही येते. ठीक आहे, आपलं हे झालंय करून. पण आपल्याला थोडंसं त्याचे इथे अँगल्स वगैरे दिले त्यांनी स्टाईल. रेडियल मध्ये कसं दिसतंय बघूया. इथे रेडियल मध्ये आलंय हे, म्हणजे ते असं ऍक्च्युली राऊंड होतं त्याचं, पण ते राऊंड इथे परफेक्टली दिसत नाहीये. अजून दुसरे आहेत. हा रेडियल आहे, तो अँगल होता. रेडियल मध्ये काय आलं, सर्कल मध्ये आलं ते. म्हणजे इतक्या वेळ आपण असं वर्टिकल दिसत होतं आपल्याला, तर आता काय दिसतंय ते आतून बाहेर किंवा बाहेरून आत आपण जसं ओरिएंट करू तिथे ते तसं दिसतंय. खाली अजून पण ऑप्शन्स असतात. रिफ्लेक्टेड, म्हणजे दोन्ही साईडनी कलर्स रिफ्लेक्ट होऊन आलेत ग्रेडियंटचे. आणि आहे डायमंड. तर इथे ऑप्शन आहेत तुम्हाला काय वेगळं, पण शक्यतो हे बाकीचे कधी यूज होत नाही. नॉर्मल आपण लिनियर यूज करतो तेच यूज केलं जातं. ओके, तर हे असं ग्रेडियंट तुम्ही यूज करू शकता. तिथे खाली गेल्यावरती FX मध्ये ग्रेडियंट ओव्हरले आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या चॉईसने ग्रेडियंट तयार करू शकतात. आता खाली आपण बघूया. ब्लर टूल आहे इथे. तर ब्लर टूल वरनं पण तुम्हाला समजलं असेल ब्लर टूल कशासाठी यूज केलेलं आहे. इथे व्हिडिओ मध्ये पण दिसतंय आपल्याला. आपण काय एखादा पार्ट नको असेल तर ब्लर करू शकतो. तर ते खूप ऍक्च्युली लाईट नाही ब्लर करायची असेल आपल्याला एखादी इमेज, तर आता एक मिनिट, तुम्हाला फरक दिसतोय की नाही माहित नाही. आता इकडचा डोळा क्लिअर दिसतोय आणि इकडचा ब्लर दिसतोय का. ते ऍक्च्युली खूप लाईट याच्यामध्ये अप्लाय होतंय, ते असं स्ट्रॉंग नाही होत. हे बघा इथे स्ट्रेंथ आहे, आपण इथे स्ट्रेंथ चेंज करू शकतो. ठीक आहे, तर आपण घेतलाय ब्लर टूल. इथं स्ट्रेंथ 50%च आहे, म्हणून ते लाईट अप्लाय होत होतं. तर आपण इथे 100% घेतल्यावरती बघूया. नाही त्याचं काय इश्यू नाही. ते बघा आता थोडं बेटर पहिल्यापेक्षा ब्लर. तर तुम्हाला दिसत असेल इकडचा आय कसा दिसतो आणि इकडचा आय कसा दिसतो तिचा. पण ऍक्च्युली इथला हा टूल मी फक्त तुम्हाला सांगते, पण इकडचा ब्लर टूल करायची काहीच गरज नाहीये.
तुम्हाला जर समजा एखादी इमेज ब्लर करायची आहे सपोज ही, तर इथे वरती फिल्टर मध्ये जायचं, इथे दिसतात का ब्लरचं ऑप्शन, ब्लर मध्ये जाऊन गॉशन ब्लर मध्ये सिलेक्ट करायचं आणि इथे तुम्ही ब्लर इमेज करू शकता कितीही. पण ती सगळीच होते ना, स्पेसिफिक पार्ट नाही होते. स्पेसिफिक पार्ट पण करू शकतो ना. आता मी हे कशासाठी सांगितलं होतं तुम्हाला, हे जे आपण मार्की टूल आणि ते यूज केलेत ते काय, आपल्याला एखादा स्पेसिफिक पार्ट जेव्हा एडिट करायचा असतो त्यावेळेस आपण ते यूज करतो. आता हा डोळा आपल्याला एडिट करायचा आहे, फिल्टर, ब्लर, गॉशन ब्लर. तिचा तेवढा डोळाच फक्त काय होईल, ब्लर होईल. ठीक आहे. तर हे इथला ब्लर टूल यूज करण्यापेक्षा इकडचा जास्त इझी आणि फास्ट आहे. हे इकडे खूप टाइम वेस्ट होऊन जातो इकडचं ब्लर टूल यूज करायला. तर हा एक टूल झाला. अजून खाली आहे डॉज टूल. तर डॉज टूल बघा कशासाठी यूज केलाय, फेअर केलंय त्याने, थोडस असं व्हाईटिश तुम्हाला हे हवं असेल. आता GDG DGE. आता ही मुलगी तर ऑलरेडी फेअर आहे, पण तिला आपल्याला अजून फेअर करायचं आहे, तर फक्त तिच्यावरनं दिसतंय का. पण हे जे टूल्स आपण यूज करतोय हे आर्टिफिशियल नाही का दिसणार, म्हणजे जेव्हा एडिट होतील पिक्चर्स तेव्हा? ते एडिटरवर असतं ना, सगळ्याच एडिटर्सचे आर्टिफिशियल नाही दिसत. तुम्ही आता इतके इंस्टाग्राम वरती वेडिंग फोटोज बघतात, तुम्ही ऍक्टर्सचे फोटोज बघतात, ते किती तुम्हाला आयडिया सुद्धा नाही ते किती एडिटेड असतात. स्पेशली जे ऍक्टर्सचे फोटोज दिसतात तुम्हाला ते अतिशय एडिट केलेले असतात. ते आपल्याला दिसतात तसे त्यांची स्किन नसतेच मुळात. म्हणजे रिअल लाईफ मध्ये त्यांची स्किन खूप डिफरंट असते, त्यांची फिगर डिफरंट असते, पण ते एडिट करून ते फोटोज टाकलेले असतात. तर ते एडिटरवर डिपेंड आहेत की ते एडिट कसं करतायत, त्यावरती त्यांच्या क्वालिटी ऑफ एडिटिंग वरती डिपेंड आहे, ती चांगलं दिसणार आहे का वाईट दिसणार आहे त्यावरती. मी तुम्हाला इथे टूल्स सांगते की याचा सपोज असं हिला अजून फेअर करायचं आहे. ह्याचे काय काय टूल्स म्हणजे पेड नसल्यावर अलाउड आहेत? म्हणजे फार टूल्स नाही असे काही वेगळे, फक्त ते AI वगैरे, AIचं टूल आहे तेवढा एकच असं मेन वाला टूल आहे की जे आपण नाही यूज करत, क्रॅक व्हर्जन मध्ये नाही यूज करू शकत. पण ते यूज करायचं असेल तर मग पेड व्हर्जन घेऊ शकतात तुम्ही असं. ठीक आहे. हा डॉज टूल होता. इकडे मागचे टूल्स नाही आहेत इम्पॉर्टंट. इथे तुम्हाला ते टूल्स इम्पॉर्टंट नाहीये, ते काय इतकं कामाला येत नाही आपल्याला तर नाहीये. तुम्हाला जे नॉर्मली सोशल मीडिया, तरी मी तुम्हाला हे खालचे टूल्स पण तुम्हाला इतके युजचे नाहीये, तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय. पण ॲज अ सोशल मीडिया तुम्हाला फक्त पोस्टर बनवायचे आहेत, तर त्यासाठी काय यूज नाहीये तुम्हाला ते. पूर्वी याची लिंक टाकते का ग ग्रुप वरती, म्हणजे मी फोटोशॉप जर का डाउनलोड करायचं असेल तर? हो मी टाकते, ड्राईव्हची लिंक सेंड करते. आता हे आहे पेन टूल. हा पेन टूल ऍक्च्युली फोटोशॉपमध्ये फार युजला नाहीये. हा मेनली कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये यूज केला जातो तो आहे इलुस्ट्रेटर. हा जो पेन टूल आहे, अडोबचा अजून एक सॉफ्टवेअर आहे तो इलुस्ट्रेटर म्हणून, जे ग्राफिक डिझायनर्स यूज करतात. तर त्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा टूल मानला जातो इलुस्ट्रेटरमध्ये. तर फोटोशॉपमध्ये याचा काही यूज नाहीये. जे लोक इलुस्ट्रेटर यूज करतात ते त्यांना तिथेच युजला होतो तो. आणि ते आहे टेक्स्ट टूल. इथे तुम्ही व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल कसे टेक्स्ट टाकू शकता. तर सपोज इथे टाकते मी, ठीक आहे. आता याची आपण साईज वाढवू. तर हे आपण व्हर्टिकल टेक्स्ट टूल यूज केलं होतं, आणि बाकी तुम्ही नॉर्मल पण करू शकता. हे हॉरिझॉन्टल टाईप म्हणजे आपलं
नॉर्मल जे असं येतं ते. ठीक आहे, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल हे झाले 2 टेक्स्टचे टूल्स, टाईप टूल्स. त्याखाली शेप टूल तर आपण सगळ्यात पहिले बघितलेला होता, हा तर माहितीच आहे तुम्हाला. त्यानंतर आहे हा हँड टूल. याचा यूज इतका काही खास नाहीये, फक्त तुम्हाला ही इमेज हलवायची असेल तर फक्त ते मूव्ह करण्यासाठी हा हँड टूल यूज केलेला आहे, बाकी काही यूज नाहीये त्याचा. आणि खाली आहे झूम इन आणि झूम आउटचं, आणि इथे सिलेक्ट केल्यावरती प्लस झूम इन होईल. ठीक आहे, हे आपले टूल्स झाले आहेत बघून. एवढेच अजून भरपूर असतील ना? भरपूर म्हणजे आता कसं असतं की यामध्ये अजून फोटोशॉप खूप डीप सब्जेक्ट आहे. फोटोशॉप सॉफ्टवेअर हे खूप कितीतरी वर्ष लोक त्यावरती प्रॅक्टिस करत असतात, तरी पण त्यामध्ये अजून खूप गोष्टी असतात की त्यांना म्हणजे माहिती नसतात की अरे यामध्ये असे कीज पण असतात किंवा त्यामध्ये अशा गोष्टी. आता मी जेव्हा ग्राफिक डिझाईनच्या क्लासला होते तर तिथे सर मला शिकवायचे आणि मी माझ्या सरांना शिकवायचे तिथे, की ज्या गोष्टी त्यांना माहिती होत्या तर त्या मला माहिती नसायच्या आणि ज्या गोष्टी मला माहिती त्या त्यांना माहिती नसायच्या. तर ते फोटोशॉप हे खूप वाईड आहे, खूप डिटेलमध्ये तुम्ही जितकं जाल आपण तुम्ही जेव्हा स्वतःहून जितकं प्रॅक्टिस करताल ना तितकं तुम्हाला जास्त हे शिकवण्यासारखी गोष्ट नाहीये फोटोशॉप. असं नाही का तुम्ही शिकताय आणि कसं तयार करायचं डिझाईन ते नाही शिकू शकत आपण. तर ते तुम्ही तुमच्या स्किल्सनुसार तुम्ही कसं त्यातले टूल्स यूज करतायत तर त्यावरती तुम्ही फोटोशॉप कसं यूज करतायत ते डिपेंड असतं त्यामध्ये. आता इथे वरती काही गोष्टी आहेत त्या पण दाखवते मी तुम्हाला. इथे फाईल्समध्ये सपोज ही इमेज आहे, मी काहीतरी एडिट केलंय सपोज आणि आता ही मला सेव्ह करायची, तर मी काय करणार इथे सेव्ह ॲज करणार आणि इथे जेपीजी आलंय, पण युजली सेव्ह ॲज केल्यावरती ते फोटोशॉपच्या फाईलमध्ये सेव्ह होत असतंय PSD मध्ये. बट इथे आता जेपीजीचं पण ऑप्शन आहे, तर जेपीजी पण ओके. तर आता सपोज इथे मी सेव्ह केलं तर ही इमेज जी मी एडिट करून घेतलेली आहे तर ती एडिट केलेली इमेज तिथे तशी सेव्ह होणार सेपरेटली, तर तिथे तुम्ही तशी सेव्ह करू शकता आणि सेव्ह ॲज अ कॉपी करू शकता. इथे तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. तुम्हाला ही इमेज PNG फॉर्मॅटमध्ये हवी असेल तर तुम्ही ती PNG फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करू शकता. इथून तुम्ही नवीन फाईल घ्यायची असेल, तुम्हाला फाईल मॅनेजर मधून इथे एखादी इम्पोर्ट करायची असेल तर तुम्ही इथून इम्पोर्ट करू शकता अशी. ठीक आहे, आणि खाली आल्यावरती मग इकडे काय नाहीये. इथे जनरेटचं आहे पण ते आपलं हे नाही आहे त्यामुळे आपण इथे करू शकत नाही ते यूज. इथे एक्सपोर्टमध्ये अजून पण ऑप्शन्स आहेत, सेव्ह ॲज PDF वगैरे. आय थिंक इथे पण असेल सेव्ह ॲज मध्ये PDFचं ऑप्शन. इथे पण PDFचं ऑप्शन आहे. तुम्ही इथे PDF पण सेव्ह करू शकता, PNG सेव्ह करू शकता, PSD सेव्ह करू शकता, JPEG सेव्ह करू शकता. खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला कसा कुठे यूज आहे त्यानुसार तुम्ही ते इमेज सेव्ह करू शकता. इथे एडिटमध्ये आलो तर इथे लेअरचे हे दिसतील तुम्हाला. एडिटमध्ये आल्यावरती अजून एक हे तुम्हाला जर इथले टूल्स काही हवेत किंवा नको हवेत किंवा काही ऍड करायचे तर इथनं खाली गेलं ना इथे टूल बारचा ऑप्शन येतो. AI टूल मध्ये काय असतं ग? AI टूल मध्ये जनरेट AI म्हणून असं एक टॅब येतो. हा जसा टॅब ओपन झालाय तसा, तर त्यामध्ये एक डिस्क्रिप्शन बॉक्स असतो. तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तिथे डिस्क्राईब करायचं की आपल्याला कशी इमेज हवी आहे. समजा आपण तिथे सांगितलं की एक रूम आहे, त्या रूम मध्ये एक TV आहे, एक टेबल आहे आणि एक पर्सन बसलेला आहे, तर ते AI आपल्याला तसं डिटेलमध्ये त्यांना जर सांगितलं कुठला कलर हवाय, टीव्हीला कुठला कलर हवाय, त्या माणसाचे कपडे कुठल्या कलरचे पाहिजेत वगैरे, तर त्यामध्ये डिस्क्राईब करायचं आणि फोटोशॉप आपल्याला तशी इमेज तयार करून देतं तिथे. म्हणजे आपलं इमॅजिनेशन वापरायचं ते क्रिएट तिथे क्रिएट करायचं. त्यामध्ये आता इतकं डिटेलमध्ये मला त्याचं एक एक्झाम्पल दाखवा ना. काय त्याचं एक एक्झाम्पल दाखवा म्हटलं. ते टूल पेड आहे तर त्याच्यामुळे एक्झाम्पल नाही दाखवता येणार त्याचं.
ते अजून मीच म्हणजे यूज करून बघितलेलं नाही. मी फक्त बघितलेलं आहे ते कोणी फ्रेंडच्या वगैरे याच्यावरती, पण मी पण यूज नाही करून बघितलेलं आहे ते. ते खूप जे मोठ्या कंपन्या वगैरे असतात ज्यांचे खूप मोठे कामं चालतात तिथे युजली यूज होतात. ते फार काही यूजचं नाही आपल्याला. आणि जनरेट AI पेक्षा लोक तुम्हाला ते माहित असेल ते टॅबलेटवरती पेन्सिलने ड्रॉइंग वगैरे करून ते इमेजेस तयार करतात कार्टून सारखे. तर ते फार चालतं ऍक्च्युली. AI जनरेटेड इमेजेस पेक्षा तसल्या आर्ट म्हणजे जे आर्टिस्टिक पीपल असतात तर त्यांच्याकडनं सर्व्हिस घेणं जास्त प्रिफर करतात लोक आपल्या इकडे. AIचे इमेजेस फार नाही यूज केले जातात, पण डिपेंड कुठल्या ठिकाणी करतायत त्यावरती डिपेंड येते. पण सोशल मीडिया पोस्टमध्ये नाही फार केलं जात. तिथे वेक्टर यूज केलं जातं किंवा इमेजेस यूज केले जातात. आणि ते क्रॅक व्हर्जन मध्ये तुम्हाला मिळणारच नाही जनरेट AIचं ऑप्शन. ते पेड व्हर्जन मध्येच मिळतं. तर कोणी घेऊ शकत असेल पेड व्हर्जन तर घ्या आणि मग करा ट्राय. काय आम्हाला पण सांगा कसं आहे. तर इथे आपण हे टूल बॉक्स बघतोय, टूल बार बघतोय. तर यामध्ये हे बघा आपण जे टूल्स बघितलेत ना सगळे ते आहेत. तर हे इथे आपण सिलेक्ट करू शकतो कुठला टूल हवाय कुठला नकोय आपल्याला. तर इथे सर्व टूल्स दिसतात आपल्याला. ठीक आहे, तर हे झालं टूल बार. इथे एडिट मध्ये आपण खाली गेल्यावरती इथे टूल बार होतं, तर तिथे ते दिसलं आपल्याला. इमेज मध्ये गेल्यावरती आता तुम्हाला इथे दाखवते इमेज रोटेशनचं ऑप्शन आहे. तर तिथे मी फ्लिप कॅनव्हास हॉरिझॉन्टल केल्यावर काय होईल, ते फ्लिप झाली. तर मुलीचा फेस दुसऱ्या साईडने झाला. इथे तुम्ही जर एखादी इमेज तुम्हाला ऑपोजिट करायची असेल, समजा एखादी इमेज इकडे असते, इकडे मोकळी जागा असते, पण तुम्हाला ते ऑपोजिट पाहिजे असतं, तर मग तुम्ही ते फ्लिप करू शकता. फ्लिप कॅनव्हास व्हर्टिकल, तर हे असं पण होतं. तर तुम्ही इथे फ्लिप करू शकतात इमेजेस. इथे इमेज रोटेशन मध्ये इथे गोल पण फिरू शकता 90 डिग्रीला घेतलं आपण, परत 90 डिग्री क्लॉकवाईजला उलट केलं तर ते आपल्या नॉर्मल इमेज आली. इथे लेअर मध्ये तुम्हाला दाखवलं मी. इथे पण क्विक एक्सपोर्ट ॲज PNGचं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी. एक्सपोर्ट ॲजचं पण आहे. लेअर मास्क आपण बघितलं जेव्हा आपण ब्रश टूल यूज करतो तर तेव्हा आपण लेअर मास्क यूज केलेलं. ठीक आहे. आणि एखादा समजा लेअर आपण हाईड केलेली आहे, सपोज आता हे आहे, तर हे होईल की नाही माहित नाही कारण याला बॅकग्राऊंड नाही आता. लेअर हाईड ऑल. तर आता ही जी इमेज हाईड झाली आहे इथे, तर आपल्याला ती परत आणायची असेल तर लेअर मास्क मधून नाही, इथे रिव्हील ऑलचं ऑप्शन नाही, त्याला आय थिंक बॅकग्राऊंड लागेल. बॅकग्राऊंड असल्यावरती इथे दिसतंय का तुम्हाला हाईड ऑलच्या वरती रिव्हील ऑलचं ऑप्शन आहे ना. रिव्हील ऑल केल्यावर काय होईल, जी इमेज आपण हाईड केली होती ती परत येईल. ठीक आहे, तर असं रिव्हील ऑल आणि हाईड ऑलचं ऑप्शन आहे तिथे. इथे टाईप मध्ये जे फार इथे जायची गरज नाहीये सेटिंग्स मध्ये. हे फक्त माहिती पाहिजे तुम्हाला कुठे उद्या काही गडबड झाली एखाद्या टूल मध्ये फीचर मध्ये, तेव्हा फक्त आपण इथे बघू शकतो. इथे फिल्टर मध्ये गेल्यावर हे ब्लर वगैरे. आता इथे खाली अजून पण ऑप्शन आहेत, काही फिल्टर्स टाईप आहे तिथे, तुम्हाला दाखवते. ते प्रिव्ह्यू करू आपण. ऑइल पेंट मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे नाहीये, चालतंय. हे जे स्टायलाइज मध्ये आपण आलो होतो ते जे सपोज ऑइल पेंट आपण सिलेक्ट केलंय तर इमेज ऑइल पेंट सारखी दिसेल आपल्याला. आता माझा लॅपटॉप हँग झालाय तर थांबू आणि बघू. कुठून पण ही असं कसं नाही ओके. किंवा ओपन नॉर्मल ओपन हां
हा, हे दिसतंय का आता तुम्हाला? इथे इमेज कन्वर्ट झाली ऑइल पेंट टाइप मध्ये. तुम्हाला एकदम बारीक स्ट्रक्चर दिसत असेल त्यामध्ये, पण हे थोडं वाढूया, तुम्हाला दिसेल अजून. इथे ओके. हँग होतोय. ठीक आहे, आता हे आपण जवळून बघू, थोडं झूम करू. तर इथे ऑइल पेंटचा इफेक्ट याच्यावरती आलेला आहे. आपण थोडं जवळून बघू, दिसतंय का? तर हा ऑइल पेंट इफेक्ट आलेला आहे. तसेच इथे अजून आपण पण असं म्हणू शकतो का हे पेंट केलं? नाही, समोरचा तेवढा वेडा असेल तर मग म्हणू शकता. नाही, एकदम असं क्रिएटिव्ह टाकतात ना फेसबुकला, पाहतो ना ऑइल पेंट, एकदम त्यांचे डोळे वगैरे, ते असे नसतात. नाही. तर इथे बघू शकते, इथे अजून पण ऑप्शन आहे. तुम्ही स्टायलाइज मध्ये गेला, आपण ऑइल पेंट सिलेक्ट केलं होतं. इथे अजून पण दुसरे ऑप्शन्स आहेत, तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये ट्राय करून बघू शकतात. मॅम ते खाली व्हिडिओचा ऑप्शन येतो कशासाठी? ते याच्यासाठी ना, ऍक्च्युली ते आय थिंक GIF वगैरे जेव्हा क्रिएट करतात, फोटोशॉपमध्ये GIF पण क्रिएट केले जातात, पण तो वेगळा पार्ट झाला तो. तर मे बी तिथे यूज होता असेल, पण व्हिडिओ तसं एडिट नाही करतायत फोटोशॉपमध्ये. पण मे बी इथे असेल की जे काही फोटोज वगैरे ते एकत्र करून काही व्हिडिओ वगैरे, कारण तो पार्ट आम्हाला पण शिकवलेला नाहीये व्हिडिओचा, कारण काही युजच होत नाही याच्यामध्ये. फक्त एक GIF क्रिएट करता येतं फोटोशॉपमध्ये, पण व्हिडिओचा तसं काय एडिट वगैरे व्हिडिओ नाही करता येत आपल्याला इथे. आणि इथे ब्लर टूलचं तुम्हाला सांगितलं होतं मी. आणि हा अजून एक मेन आपलं राहिलंय. इथे पण आहेत काही ऑप्शन्स तुम्हाला, झूम इन झूम आउट, हे तुम्हाला किती ठेवायचं इथला स्क्रीनचा एरिया वगैरे. इथे रुलर वगैरे. आता सपोज मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते. मी सपोज हे घेतलेलं आहे आणि याच्या हाफ पार्टमध्ये मला वेगळं काहीतरी पाहिजे, हाफ पार्टमध्ये वेगळं, पण मी इथलं मध्ये कसं, मी 2 पार्टिशन कशी करणार इथे? तर ते व्ह्यू मध्ये जायचं आणि गाईड्स मध्ये जाऊन न्यू गाईड म्हणायचं इथे. आणि आता आपलं 1080 होतं बरोबर, तर त्याचा हाफ किती होतं 1080चं? 540. आपण इथे 540 टाकलं. इथे काय आलं, इथे मिडल पार्टिशन आलंय. ठीक आहे, तर तुम्हाला इथे काय करायचं असेल वेगळं, इथे काही वेगळं करायचं असेल मर्ज न होता, तर तुम्ही हे ॲज अ गाईड म्हणून वापरू शकता तिथे. तर ते इथनं येतं आणि इथून तुम्ही हे रिमूव्ह पण करू शकता. असं साईडला काढलं की ते रिमूव्ह होऊन जातं. ठीक आहे, हे झालं इथल्या गोष्टी. व्ह्यू मध्ये कोणता होता? व्ह्यू मध्ये जाऊन गाईड्स आणि मग न्यू गाईड. आता विंडोज मध्ये गेल्यावर इथे तुम्हाला सगळं वर्क स्पेसची सेटिंग दिसेल. इथे सगळं दिसेल तुम्हाला. इथे काय आहे, आपण जे इथे घेतलेले आहे स्वॅचेस, कलर, ग्रॅडियंट, पॅटर्न, लेअर, हे सगळं इथे दिसेल. आता मी इथं लेअर अनसिलेक्ट केल्यावर काय होईल, इथून लेअर गायब झालाय खाली. पण मला परत आता तो लेअर हवा आहे, तर मी इथून लेअर घेईल, तर खाली इथे लेअर माझा परत आलाय. जो टूल स्पेसिफिक काम करायचं तो इकडे येतो का? इकडे विंडोज मध्ये जे गोष्टी येतात ना, हे जे इथून जे पण तुम्ही सिलेक्ट कराल ते ह्या साईडने तुम्हाला मिळेल. डीप मध्ये. हा, आता सपोज ग्लिफ्स आहे,
तर हे ग्लिफ्स कुठे यूज केलं जातं, जिथे वेगळ्या लँग्वेजमध्ये जेव्हा आपण काही टाईप करतो, समजा आता आपण हे बघतो फोटोशॉपमध्ये वगैरे केलेलं असतं, मराठीमधून टाईप करतात. आता याच्यामध्ये नाही आहे इथे ते मराठीचं, पण इथून घेतलं जातं. आता सपोज तर आपण बघू आहे का, यामध्ये नाही आहे, यात नाही आहे. नाही, ते लँग्वेजेस असतात, ते AMS मराठीचे वेगवेगळे फॉन्ट्स असतात, तर ते यूज केले जातात. तर ते ग्लिफ्स जसं की काना मात्रा घेतो आपण, त्याच्यामध्ये वेलांटी उकार घेतो, तर ते असं घेतलं जातं. इथे आपण सपोज मी टेक्स्ट घेतलं इथे, आणि असं समजा की इथे वेलांटी उकार ते आहे, तर ते असं घ्यायला लागतं तिथे, सर मग वेलांटी असं. तर अशा प्रकारे इथे मराठी टायपिंग होतं. कारण कीज वरती आपल्याला माहित नसतं की मराठीचे कुठे कोणते लेटर्स आहेत, तर ते अशा प्रकारे इझी जातं. हा, आणि तुम्हाला एक अजून एक इम्पॉर्टंट टूल यामध्ये सांगायचं आहे मला. पण त्यासाठी दुसरा फोटो घेऊया. तुम्हाला लाईट रूम माहिती आहे का कोणाला? काय? लाईट रूम, जिथे फोटोज एडिट केले हो जातात. हो माहिती हा, आहे. तर फोटोशॉप मध्ये पण आपण असतं ते. तुम्ही फोटोशॉप मध्ये पण फोटोज एडिट करू शकता, फिल्टर टाकू शकता. तर ते कसं, इथे वरती फिल्टर मध्ये गेल्यावरती कॅमेरा रॉ फिल्टर दिसतंय का तुम्हाला, इथे जायचं. तर ते काय होतं, लाईट रूम ओपन होतं त्यामध्ये. ठीक आहे, आता हे लाईट रूम ओपन झालेलं आहे. इथे तुम्ही एडिट करू शकता. आता याची ब्राईटनेस असेल, हायलाइट, शॅडो सगळंच आहे इथे. इथे कलर तुम्हाला बॅलेन्स करायचा असेल, इथे तुम्ही ते करू शकता. खाली खाली जाल तसं सगळ्याच गोष्टी इथे डिटेल्स आहेत. काही नॉईज रिडक्शन वगैरे, कलर मिक्स आहे. आता सपोज याची स्किन कलर आहे, तर इथे कुठला आहे ना, ऑरेंज कलर आहे सपोज. आपल्याला इथे ऑरेंज कलर यूज करून समजा त्याला आपल्याला थोडा डार्क करायचं आहे, त्याची स्किन कलरला. तर आपण हे खाली गेलं तर काय होतंय, स्किन त्याची काय होतीये, डार्क होतीये. तेच त्याला अजून गोरं 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 करायचं असेल तर काय करायचं, पुढे 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 घ्यायचं. तर काय झालंय, तो व्हाईट झालाय, एकदम गोरा झालाय. तर तसं इथे हे असे पण युजेस असतात खूप सारे. तर जसं तुम्ही डीप मध्ये प्रॅक्टिस करतात, थोडं एक्सप्लोअर करतात, तर तसं तुम्हाला ते एक 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 गोष्टी तुम्ही शिकतात. आता ह्यामध्ये अजून तुम्ही ऐकलं असेल, प्रीसेट्स वगैरे असतात एडिटिंगसाठी. तर त्यामध्ये प्रीसेट्स कुठून घेता, हे बघा इथे दिसतंय का, हे प्रीसेट्स लिहिलेलं आहे. तिथे प्रीसेट्स मध्ये जातं, तिथे रेडीमेड प्रीसेट्स असतात. तर तुम्ही ते फक्त अप्लाय करायचं. प्रीसेट्स म्हणजे काय? वगैरे तसे प्रीसेट्स असतात. तर तुम्ही त्यामध्ये फोटो एडिट होतात तुमचे. 1 मिनिट. आज एकच लेक्चर आहे का? माहित नाही, 1 वाजून गेला ना. सरांनी सांगितलं नाही का काही. आता आपण खाली बघू दुसरे प्रीसेट्स. बघा असे, समजलं का. फिल्टर टाइप्स असतात, त्याला प्रीसेट्स म्हटलं जातं. त्यामध्ये कलर्स चेंज असतात, ते असे एडिट केलेले असतात.
इथून तुम्ही एडिट करू शकतात. खूप आहेत खाली, बघू शकता तुम्ही. हे जे ओपन केलं की यामध्ये अजून मिळतात. ठीक आहे, ते आहे प्रेसेट्स. आता यामध्ये पण अजून, आता सपोज हे एवढा एखादा पार्ट फक्त मला तो एडिट करायचा आहे, तर तो इथे पण करते. तो हे दिसतंय का इथे तुम्हाला? मास्किंग म्हणतात त्याला. एखादा पर्टिक्युलर पार्ट सपोज मी घेतलाय, आणि मी इथे ब्रश घेते सपोज. ठीक आहे, आता ब्रशमध्ये ठीक आहे, त्याचे फेसवरचा पार्ट घेऊ. हा जो रेड पार्ट दिसतोय ना, तर हा जो रेड पार्ट आहे तेवढाच एडिट होईल आता मी जेव्हा एडिट करेल तेव्हा. ठीक आहे, आता मी इथे गेल्यावरती समजा मी एक्सपोजर वाढवते, तेवढ्याच जागेवरती एक्सपोजर वाढेल, कमी होईल. तर इथे जेव्हा तुम्ही हे घेताय मास्किंगचं ऑप्शन, तर तेव्हा तुम्ही तसं मास्किंगमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहे बघा. सिलेक्ट सब्जेक्ट, म्हणजे जर सब्जेक्ट म्हणजे हा एखादा पर्सन आहे तिथे किंवा एखादा वस्तू आहे, तो पर्सन फक्त सिलेक्ट होईल तिथे, त्याला तुम्ही एडिट करू शकता तिथे. स्काय म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे ते. खाली ब्रश आहे, लिनियर ग्रेडियंट मध्ये बघा मी असं आणलंय. ठीक आहे, तर हे वरतून फेड होऊन खाली मग ते एडिट कसं दिसेल. सपोज मी तिथे टेम्परेचर वाढवते, ब्लूश करते, दिसतंय का? तो ब्लू कलर झालाय वरती, तर तेवढ्या पार्ट मध्ये ते फेड होत होत खाली तेवढा कलर ब्लू होईल. अजून पण ऑप्शन्स आहेत तिथे. रेडियल पण आहे. राऊंड सर्कल शेपमध्ये एखादी एरिया सिलेक्ट होते, आणि ब्रशमध्ये तुम्ही मॅन्युअली जी एरिया तुम्हाला पाहिजे ती एरिया तुम्ही मॅन्युअली सिलेक्ट करून एडिट करू शकतात. तर हे असं लाईटरूम असतं. तर लाईटरूमच्या सेटिंग्स आपल्याला फोटोशॉपमध्ये पण मिळतात. ठीक आहे, तर आज आपण सगळे टूल्स बघितलेत. उद्या आपण सोशल मीडिया पोस्ट बघू अजून पुढे, की काय कुठले टूल्स यूज करून तुम्ही कसं बनवू शकतात. आपण काही सॅम्पल्स बघू आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. ठीक आहे, ऍटलिस्ट एक तरी पोस्टर्स बनवून दाखवा मला सगळ्यांनी. ठीक आहे, चालेल. आपण इथे मीटिंग एंड करतोय. कोणाला काही डाऊट्स आहेत का? फोटोशॉप बद्दल कोणाला डाऊट्स आहेत का? नाही. ठीक आहे, चालेल. पुढचं लेक्चर जे अटेंड करणार आहेत आता नवनाथ सरांचं, तर थांबा तुम्ही. ही ते मी चालूच ठेवते मीटिंग. सर कंटिन्यू करतील इथून. ओके, बाय एव्हरीवन.